श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत. गजानन महाराज यांचा संकेत आहे, तो दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही हार मानली असेल तर गजानन महाराज तुम्हाला आज काही सांगू इच्छितात. हे एक वाक्य ऐकलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमचं नशीब का साथ देत नाही यामागचं गुपित आज समजून घ्या. देव संकेत देतो, तो आपणच ओळखत नाही. तुम्ही एकटे नाही, गजानन माऊली सदैव तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटे मन लावून ऐका. बघा, तुमच्या आयुष्यातील सगळे संकटे नाहीसे होतील. मी गजानन माऊलीच्या चरणी प्रार्थना करते, जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे कष्ट दूर करा आणि त्यांच्या घरात आनंद आणि आनंदच येऊ द्या. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. नुसती माफी मागून चालत नाही. वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो. स्पष्ट बोला, पण ते असे बोला ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाही. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. एकटं एकटं चालताना आपलं गाणं गात जावं. आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून नहावं जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा नात्याला झुलवत राहतो. पाणी डोळ्यात अडलं त्याला धरण म्हणावं. उभं आयुष्य कोंदलं त्याला चांदणं म्हणावं. जी उन्हात जळाली तिला सावली म्हणावं. जी पुरून उरली तिला माऊली म्हणावं. कष्टाची भाकरी गोड लागली, लुबाडायला कधी जमलेच नाही. चेहरा आरसासारखा स्वच्छ ठेवला, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधींनी कधी राहिलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापाक मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. आयुष्यात एक असं नातं असावं, दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं. जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या दोघात जग निर्माण करणारं. आयुष्यात असं एक नातं असावं, कितीही भांडण झाली तरी साथ न सोडणारं. आपली मनापासून विचारपूस करून आपली काळजी करणारं. आयुष्यात असं एक नातं असावं, एक उदास असताना दुसऱ्याने तर न सांगताच ओळखणार. डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेनं अलगद टिपणार. आयुष्यात असं एक नातं असावं. माणसं जीवापाड जपावी. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीशी वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसे भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं नाही. आजकाल अशी माणसे भेटतात कुठं? नशिबात कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावी. कदाचित पुन्हा भेटतील किंवा न भेटतील. आपल्या आतल्या रामाला शोधा. रावण सीतेला समजावून हरला होता, परंतु सीतेने रावणाकडे एकदाही बघितलं नाही. तेव्हा मंदोदरीने उपाय सांगितला की तुम्ही राम बनून सीतेजवळ जा, ती नक्की बघेल. रावण म्हणाला, मी असं कितीदा तरी केलं. मंदोदरी म्हणाली, मग सीतेने तुमच्याकडे बघितलं? तेव्हा रावण म्हणाला, मी स्वतः तिच्याकडे नाही बघू शकलो, कारण मी जेव्हा राम बनतो मला परकी स्त्री माझी माता आणि माझी मुलगी असल्यासारखं दिसते. म्हणून आपल्या आतल्या रामाला शोधा आणि त्यांच्या चारित्र्यानुसार चला. तुमच्याकडून चुकूनही काहीही चूक होणार नाही. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. अश्रूचं यार माझ्या मंदिरे समान आहे. काटातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवं ते दुनिया काय दुकान आहे. जगणं निरर्थ म्हणतो तो बैमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावर पडावं लागतं. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर
चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. जय गजानन माऊली, श्री स्वामी समर्थ, काहीही कमेंट करा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.